नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललंय? शुभ संडे मीन्स शुभ रविवार. आज आपण इजिप्तला आलो. तो विचार करतो, अरे इजिप्तला कधी आलास तू? तेव्हा ना लेफ्ट हँड साईडला इजिप्त आहे. ते काय इजिप्तचे पिरामिड्सच आहे ते. थोडे पिरामिड शूट आहेत आणि ट्रक्स पण येतात इथे पिरामिडचे. इथे हे बघा, हे पिरामिड इकडचे तोडलेले आहेत. मस्करी करतो बेसिकली. हे एअरपोर्ट रोडचं काम चालू आहे, तुम्हाला माहीतच असेल. जसं की सेकंड रोडचं काम चालू आहे. आता फर्स्ट रोड आणि हा सेकंड रोडचं काम चालू आहे तो एअरपोर्टसाठी. आणि लेफ्ट हँड साईडला एअरपोर्टचंच काम चालू आहे. तर बऱ्यापैकी कंप्लीट झालं आहे. दिवशी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ते कमर्शियल फ्लाईट पण दिवशी लँड झालेली आहे. आणि आता मार्चची तुम्हाला तारीख सांगितली ना मी, राईट? मलाच आठवत नाही आता, आणि खूप व्हिडिओज वगैरे असं तर लक्षात नाही राहत की कोणती व्हिडिओज किती एडिट काय टाकलेलं ते. सो आय थिंक मार्चमध्येच आहे, मार्च एप्रिलमध्येच. तर तोपर्यंत एअरपोर्टचं फेज 1 ओपन होणार आहे. खूप बरं आहे. मला वाटतं तोपर्यंत हा रोड पण कंप्लीट होईल बघा. आणि अर्धा रोड तर कंप्लीट झालेलाच आहे. काय करतं एक तर ओव्हरटेक पण नाही करत आहे. तिथल्या तिथेच नाचतोय उगाच. तोपर्यंत रोड क्लिअर नाही तर कशाला जायचं हो उगाच. असं रोड क्लिअर आहे ऑनलाईन, चला ना आता. पण इकडे जे वर्कर आहेत ते 24/7 काम करत असतात, मानलं पाहिजे. तर लगेच बोलू नका की दोन्हीवर म्हणजे एकच वर्कर 24 तास काम करतो. शिफ्टमध्ये चेंजेस होतात. आता काही लोक असतात, अरे त्यांना एकी वर्कर 24 घंटे काम करेल का? तसं नसतं ते. हां, बेसिकली तुम्ही विचार करत असाल तर रविवारचे सकाळी 8:30 वाजलेत आणि तू कुठे निघालास? कुछ ना कुछ तो गडबड जरूर है, राईट? टॉप बॉक्स वगैरे घेऊन कुठे निघालास तू? हे चाललं आपल्या नेहमीच्या ठिकाणी, म्हणजेच कॉलेजला. रविवारी का कॉलेजला चाललं? बिकॉज आज आहे सेमिस्टर एक्झाम मित्रांनो, सेमिस्टर एक्झाम. आज मस्तपैकी समजून जा तुम्ही काय बोलतोय ते. पण काय नाही, देव आहे सोबत, होतील सर्व गोष्टी नीट. हो पास, तुमचा भाऊ पास होणार. तुमचा भाऊ फेल झाला तर कसं तुम्हाला ब्लॉग्स भेटेल बघायला. त्यामुळे तुमचा भाऊ पास होणार, कमेंटमध्ये लिहा तर मी तू पास होणार. पास 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 स्पॅम करून टाका. सो चला आता निघतो कॉलेजला. बघू आता मध्ये काय कॉन्टेंट वगैरे भेटतोय का. आता डायरेक्ट संध्याकाळी सुटल्यावर तुम्हाला आउटरो देतो काय झालंय ते नक्की, कसं पेपर गेलाय तो माझा. सो मित्रांनो, सिग्नलची इथे थांबलेलं नाही. समोर Z900 ऑलमोस्ट Z900 दिसते. काय सेक्सी वाटते यार ती गाडी. हा तुम्हाला पुढे जाऊन थोडंसं दाखवतो. ती बघा राईट हँड साईडला Z900. सच सेक्सी बाईक वाटते यार, बघा ना. या ब्लॉगर आहे वाटतं कोणतरी, नक्कीच ब्लॉगर आहे, कारण की Insta 360 पण लावलेलं आहे. सेक्सी वाटते यार. घेऊ मित्रांनो, आपण पण घेऊ. आपल्याला पण आवडते, आय नो. आता सध्या आपलं बजेट नाही तो, बट घेऊ आपण, नक्की घेऊ. वन डे वी बाय दिस बीस्ट. इंग्लिश चुकीची बोललो का? काय बोलणार मित्रांनो, इंग्लिश खूप खराब आहे असं मला वाटतं. असेल सुद्धा. ओ फक, पेट्रोल पण संपलेलं आहे. आता मीन्स येताना पेट्रोल भरावं लागणार आहे. राईट, येताना पेट्रोल भरावं लागणार आहे. तिथं पण कुठे होतो? मिस्टर बिस्ट नाही, मिस्टर बिस्ट नाही, Z900. राईट, Z900 आपल्याला पण आवडते, खूप मस्त गाडी आहे. पण आता सध्या आपण नाही घेऊ शकत. जेव्हा अर्निंग करू तेव्हा घेऊ. आपल्याला खूप काही गोष्टी घ्यायच्या आहेत. तुमचा जर सपोर्ट असाच राहिला, जर यूट्यूब चांगलं चाललं माझं, नशीब आहेच. नाही तर काय आपण जॉब करून करायचं, तर जॉब किंवा बिझनेस करून गोष्टी करायच्याच आहेत. नक्कीच करू एक दिवशी सर्व गोष्टी क्लिअर. पाम बीचला आता कॉलेजला पोहोचलं तुम्हाला माहिती आहे किती टाईम लागेल ते. अजून 20 किलोमीटर आहेत ऑलमोस्ट. नो, ती लेडी पडली मित्रांनो. गाडी स्क्रॅच झाली अचानक. लागलं त्यांना, कारण की त्यांना कोणीला लागलं वाटतं. ही लोक थांबलेली ना, कोणीला लागलेलं.
आणि मी थांबायला जायचं तोपर्यंत लोक थांबलेली आणि खूप जण झालेली. उगाच गर्दी होऊन ट्रॅफिक वाढवण्यात काही अर्थ नव्हतं. पण मित्रांनो, मी प्रत्येक वेळी सांगत असतो की कधी पण राईड करताना यार, कधी पण राईड करताना थोडं सेफली करत जा यार, रिस्क नका घेऊ. आता त्या आय थिंक एजडच होत्या, तर ते काकीच बोलू शकतो, पोरगी वगैरे नाही बोलू शकत. तर ते काकी जिथे पडल्या, तो एवढा रहदारीचा रस्ता आहे ना, पाठून एवढा फटाफट गाड्या येत असतात. एक तर हा हायवे आहे, वाशीच्या खाडीच्या पासून निघाल्यानंतर इथून गाड्या निघतात डायरेक्ट इथे गोवंडीला येण्यासाठी. आता ते मध्ये पडलेलं नशीब, पाठी पुढे कुठल्या गाड्या नव्हत्या म्हणून नशीब, नाही तर ना तुम्ही समजू शकता मी काय बोलतोय ते. कारण की आता मी जेव्हा एडिटिंगला बसेल ना, तेव्हा फुटेज मी आहे ना झूम करून दाखवेल नक्की काय झालेलं ते. कारण की त्या पडल्या आणि मी आय थिंक पडल्यानंतर बघितलं, त्यामुळे मी कॅमेरा चालू केला. पडल्यानंतर बघितलं तर ते हाताला असं काहीतरी करत होते बघा, हाताला असं, तर त्यांना हाताला लागलं असं. आता ते झूम करून समजेल, झूम करून तर प्रॉपर दिसेल की नाही. आणि मी पण लांब होतो आणि माझ्या पाठी पण कार होती. खूप ते जास्त काही त्यांना लागलं नसेल. ते आता कुठे कामाला जातात, घरी जातात, ते सुखरूप पोचावं एवढंच. तर प्रत्येकाचे लोक घरात वाट बघत असतात ना. तर सकाळी 9 वाजता अशी गोष्ट होईल, कोणाला माहीत असतो का? आता ह्याच्यावरनं लगेच अरे तन्मय लडके वैसे गाडी चालवते, लगेच असं जज करू नका की बायका तशाच गाड्या चालवतात किंवा काय. तर ते काही सो कॉल्ड असतात, बायकांना लायसन्स देऊ नका किंवा असं तसं, तर ते चालवत असतील. बट कधीतरी चुकी होते यार कुणाकडनं तरी. आम्ही पण आपल्याकडनं पण होत असेल. आता आपण पण पुरुष आहोत मग आपल्याकडनं चुकी होत नाही अशातला प्रश्न नाही आहे ना. आपण पण गाडी पाडतो कधीतरी. तुम्ही बोलाल अरे मैंने कभी नाही करत, तुम्ही नसेल पाडली, तुम्ही असाल. बट प्रत्येक जण आहे हो, माणूस आहे हो. माणूस तर चुकी करणारच ना, रोबोट थोडे ते कमांड दिल्या तसंच वागणार आहे. सिंपल तीच गोष्ट आहे. कधी पण जाताय कुठे ना, थोडा सावकाश जा, रिक्स नका घेऊ. ऑफिसला काय 5-10 मिनटं लेट पोचलं तर काय ना, फार बॉसचे शिव्या पडतील. तसं पण आयुष्यात एवढ्या शिव्या खातेच आपण. तर 5-10 मिनटांनी लेट होऊन थोडेसे अजून शिव्या पडल्या तर काय प्रॉब्लेम आहे. जीव तरी आपला सुखरूप जाईल ना. सुखरूप जाईल म्हणजे ऑफिसला सुखरूप जाईल. परत चुकीचा विचार करता तुम्ही, असातला प्रश्न नाही काय. आणि ब्लॉग वगैरे कसे आवडतात यार सांगा, कमेंट वगैरे करा यार, काहीतरी लाईक वगैरे करता. आय नो मला कमेंट्स पण करा, थोडं रीच वाढण्यासाठी मदत होते तेवढी. आणि काय थंबनेलमध्ये सुधारणा वगैरे करायची असेल तर ते सुद्धा सांगा. तसं बघा ऑडियन्स तुम्ही आहात, तुम्ही मला काही गोष्टी सांगाल तेव्हाच ते पुढे होईल ना. तुम्ही जे छोटेफार गोष्टी सांगाल जसं की काय चेंज करायचं. आता मला स्टार्टिंगच्या ब्लॉगमध्ये कमेंट यायचे की माईक वगैरे चेंज कर, थोडा विंड नॉईस वगैरे जास्त येतो आहे, तर डेड कॅट वगैरे लाव. तुम्ही सांगितल्याप्रमाणे ती गोष्ट मी केली. आणि ना लगेच गोष्टी पॉसिबल नाही होत, पैसा काय आपण झाडावरनं नाही आणत. तर सेव्ह करून ज्या गोष्टी केल्या आणि त्यानंतर ओके सर्व नीट आहेत. आता तुम्हाला आवाज पण नीट येतो आहे, सर्व गोष्टी नीट आहे. टाईम टू टाईम रेग्युलर ब्लॉगसुद्धा येत आहेत, डेली ऑब्झर्वेशन पार्टसुद्धा येत आहेत. राईटचे पार्ट्स नाही ना, जास्त राईटचे पार्ट्स येऊ नाही शकत कारण की जास्त राईटला कुठे जाता येत नाही आहे मला. तुम्हाला कारण तर माहीतच असेल. त्यामुळे मग डेली ऑब्झर्वेशन पार्ट त्यात एन्जॉय करा ना. डेली ऑब्झर्वेशन पार्टमध्ये पण मजा येते ना, ते एन्जॉय करा. आता तुमच्यासाठीच मेहनत करून ते पार्ट आपला काय बोलतात ब्लॉग्स बनवतो, एडिटिंग करतो आहे, त्यात टाईम पण खूप जातोच. बट तरी पण तुमच्यासाठी करतो, तर तुम्ही पण थोडं प्रेम द्या मला, खूप चांगलं वाटेल. आणि हां बाय द लास्ट एट द एंड राईट सेफ, रिक्स घेऊ नका. तुम्ही किंवा तुमची आई किंवा तुमची बहीण कोणीही बाहेर जात असेल तर त्यांना सांगा हेल्मेट वगैरे घाला, जेणेकरून डॅमेज जे असेल, कधी देऊ न करू झालं डॅमेज जे असेल तर खूप कमी प्रमाणात होईल जर हेल्मेट वगैरे असेल तर. त्यांनी हेल्मेट घातलेलं म्हणून नशीब. राईट सेफ यार. Saraka, whatever. Please, sir, I want to reach 1 million.